फ्रेंड्स, ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता त्या गोष्टीची वेळ आलेली आहे आणि मला खात्री आहे तुम्ही ऑलरेडी चॅनल सबस्क्राइब करून यासाठी रेडी असाल। आपण सुरुवात करतोय आपल्या पॉवर बीआयच्या 30 डेजच्या कोर्सला आणि त्यातील फर्स्ट लेसनमध्ये आपण पॉवर बीआय आपल्या पीसी मध्ये फ्री मध्ये डाउनलोड आणि इन्स्टॉल कसं करायचं हे पाहणार आहोत। त्याचबरोबर पॉवर बीआयचा आपण इंटरफेस समजून घेणार आहोत, थोडं इंट्रोडक्शन पाहणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घालवता मी प्रियांका तुम्हा सर्वांचं प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते। ही एक दिवसाची नाही तर 30 डेजची पॉवर बीआयची लेक्चर सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। त्याचबरोबर मी तुम्हाला इथे प्रॅक्टिस फाईल सुद्धा शेअर केलेली आहे। सर्व व्हिडिओ सर्व लेसन व्यवस्थित शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये तुम्हाला मी अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स सर्व गोष्टी या कोर्समध्ये कव्हर केलेल्या आहेत। याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत इंट्रोडक्शन ऑफ पॉवर बीआय, म्हणजे नेमकी पॉवर बीआय हे आहे तरी काय, तर ते आपण थोडक्यात समजून घेऊया। तर पॉवर बीआय हे एक नंबर 1 बिझनेस ॲनालिटिक टूल आहे। मार्केटमध्ये बऱ्याच टूलला त्याने मागे ठेवलेलं आहे आणि हे नंबर 1 बिझनेस ॲनालिटिक्स टूल झालेलं आहे। पॉवर बीआय काय आहे हे आपण आता इथे समजून घेणार आहोत। तर व्हॉट इज मायक्रोसॉफ्ट पॉवर बीआय? ज्यांना पॉवर बीआय बद्दल माहिती आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा। ज्यांना माहिती नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी तर इथे आणलेलाच आहे। तर पहा, इथे तुम्हाला ओव्हरव्ह्यू ऑफ मायक्रोसॉफ्ट पॉवर बीआय पाहायला मिळेल। हे सुद्धा तुम्ही इथे रीड करू शकता, पण हेच मी तुम्हाला मराठीमध्ये इथे सांगणार आहे। तर क्लाउड बेस्ड बिझनेस इंटेलिजन्स म्हणजे पॉवर बीआय हे एक क्लाउड बेस्ड बिझनेस इंटेलिजन्स टूल अवेलेबल आहे। ॲज वेल ॲज डेस्कटॉप ॲप्लिकेशन पण आपल्याला अवेलेबल आहे, जिथे आपण आपल्या डेटावर इंटरॅक्टिव्ह फॉर्ममध्ये डॅशबोर्ड क्रिएट करू शकतो आणि बिझनेसचे इन्साईट आपण काढू शकतो। आता ते इंटरॅक्टिव्ह फॉर्ममध्ये डॅशबोर्ड कसे बनवायचे, काय इन्साईट म्हणजे काय, हे आपण पुढे पाहणारच आहोत। जरी काही वेगळे शब्द आले तरी सध्या घाबरून जाऊ नका, सर्व आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आणि अगदी सखोलमध्ये पुढे पाहणार आहोत। फ्रेंड्स, आता तुम्हाला एक तर कॉमन गोष्ट आहे एक माहीत असेल की कोणत्याही बिझनेसमध्ये डेटा हा खूप इम्पॉर्टंट असतो। म्हणजे कोणत्याही बिझनेसला जर आपलं प्रॉफिट वाढवायचं असेल, सेल्स वाढवायचं असेल, तर त्या डेटावरती काम करावं लागतं। तर डेटावरती काम करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट एक्सेल आहे, गुगल शीट आहे, असे बरेच टूल्स आहेत, पण ते स्मॉल लेव्हलच्या डेटासाठी काम करतात। ज्यावेळी डेटा हा खूप मोठा असतो, वाईड रेंजमध्ये असतो, लार्ज डेटा असतो, तर त्यावेळी आपल्याला पॉवर बीआयची हेल्प घ्यावी लागते। ज्यावेळी आपल्याकडे कस्टमरचा प्रोडक्टचा लाखोनी डेटा आपल्याकडे आहे, त्यावेळी त्यावर इन्साईट काढून डॅशबोर्ड फॉर्ममध्ये जर आपल्याला प्रेझेंट करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला पॉवर बीआयची गरज पडते। आणि तेच तर आपण हे सर्व या लेक्चर सिरीजमध्ये पाहणार आहोत। तर हे तुम्ही हेच जे मी तुम्हाला इथे मराठीमध्ये सांगितलं तुम्हाला हेच इथे पाहायला मिळेल, तुम्ही हे सुद्धा रीड करू शकता। तर पॉवर बीआयचा यूज करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिज्युअल्स रिपोर्ट तयार करू शकतो आणि ते रिपोर्ट्स आपण इझिली बॉस बरोबर कम्युनिकेट करू शकतो। डॅशबोर्डच्या फॉर्ममध्ये सुद्धा आपण ते कम्युनिकेट करू शकतो किंवा मोबाईल व्ह्यूमध्ये सुद्धा आपण ते इझिली दाखवू शकतो। कारण पॉवर बीआय सर्व्हिसेसमध्ये ते डॅशबोर्ड कोणाबरोबर पण आपण शेअर करू शकतो आणि तेही आपण इंटरॅक्टिव्ह फॉर्ममध्ये। तर इथे तुम्हाला दिसत असेल की मोबाईल व्ह्यूमध्ये सुद्धा आपण हे डॅशबोर्ड वगैरे शेअर करू शकतो। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही इंटरॅक्टिव्ह म्हणजे काय, इंटरॅक्टिव्ह हा शब्द यूज करतात, नेमकी इंटरॅक्टिव्ह म्हणजे काय? तर पहा, त्यासाठी आपण एक रॉ डेटा पाहूया, डायरेक्ट आपण प्रॅक्टिकली पाहूया। तर आपण एक एक्सेल फाईल ओपन करूया। तर इथे आपल्याकडे व्हेकल प्रोडक्ट सेलचा डेटा आहे। तर या डेटामध्ये पहा भरपूर कॉलम आहेत, त्याचप्रमाणे इथे रो पण आहे, म्हणजे खूप मोठा डेटा आहे। आणि या डेटावरती जर तुम्हाला काही इन्साईट काढायचे असतील, आता इन्साईट म्हणजे काय, समजा तुम्हाला जर कोणी क्वेश्चन विचारला की मला डेट वाईज किती सेल झाला आहे हे दाखवा, किंवा मला स्टेटस दाखवा, म्हणजे शिप झालेत का नाही, किंवा कॅन्सल झालेले किती आहेत, किंवा जे डिस्प्यूट झालेत ते दाखवा, जर असं जर तुम्हाला विचारलं तर त्यावेळी तुम्हाला हे इझिली याचा रिपोर्ट वगैरे बनवता आला पाहिजे। किंवा मंथ आय डी आहे, ती इयर आय डी आहे, किंवा मंथ वाईज मला दाखवा की जानेवारी मंथमध्ये किती सेल्स वगैरे झाला आहे, फेब्रुवारी मंथमध्ये किती झाला आहे, प्रोडक्ट लाईननुसार मला सेल्स दाखवा, कोणाचं किती प्रॉफिट वगैरे आहे त्या फाइंड आउट होण्यासाठी तुम्हाला असं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। नंतर इथे कंट्री आहेत, कंट्री वाईज सेल्स दाखवा, त्यामध्ये टॉप 5 कंट्रीज, बॉटम 5 कंट्रीज, कोणत्या कंट्रीमध्ये जास्त सेल झाला आहे, कोणत्या कंट्रीजमध्ये कमी सेल झाला आहे, हे आणि असे बरेच काही इन्साईट जर तुम्हाला या डेटामधून जर काढायला सांगितले तर हे मुश्किल आहे। तुम्ही कितीही एक्सपर्ट असू द्या तरीसुद्धा तुम्ही हे लगेच सांगू शकत नाही, कारण हा टॅब्युलर फॉर्ममध्ये डेटा आहे।
रोज आणि कॉलममध्ये हा डेटा आहे आणि ज्यावेळी रोज आणि कॉलममध्ये डेटा तुमच्याकडे असतो तर तो डेटा तुमच्याकडे लाखोने असतो. पण ज्यावेळी तुम्ही ह्या डेटाला पॉवर बी आयमध्ये इम्पोर्ट केलं तर त्यावेळी तुम्ही इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड अगदी इझिली क्रिएट करू शकता. इतकंच नाही फ्रेंड्स, ज्यावेळी तुम्हाला असा डेटा मिळतो तर त्यावेळी तो डेटा तुम्हाला क्लीन अँड नीट फॉर्मॅटमध्ये असेलच असं नाही. क्लीन अँड नीट फॉर्मॅट म्हणजे काय, तर इथे पहा तुम्हाला इथे ब्लँक रो पाहायला मिळतो. हा पूर्ण रो ब्लँक आहे. किंवा इथे ऑर्डर डेटमध्ये डेट आणि टाईम पण दिलेला आहे. आपल्याला फक्त डेटच पाहिजे किंवा ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित नाही, म्हणजे कुठेतरी स्लॅश आहे, कुठेतरी हायपन आहे, असं व्यवस्थित फॉर्ममध्ये डेटा नाही. तर त्यासाठी डेटा ट्रान्सफॉर्मेशन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण ETL टूल यूज करतो. आता काही जणांना माहिती असेल की ETL टूल म्हणजे पॉवर क्युरी आपण पॉवर बी आयमध्ये यूज करतो. तर पॉवर बी आयमध्ये पॉवर क्युरीचा यूज कसा करायचा, पॉवर क्युरीचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे आणि ते नॉलेजसुद्धा तुम्हाला या लेक्चर सिरीजमध्ये मिळणार आहे. डेटा क्लीन कसा करायचा, त्यासाठी पॉवर क्युरी कसं यूज करायचं हे आपण पुढे पाहणार आहोत. डेटा ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं हे तुम्हाला पुढे काही लेसनमध्ये पाहायला मिळणार आहे. तर हे आणि अशा बऱ्याच गोष्टी फ्रेंड्स तुम्हाला या लेक्चर सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहेत. आता जे मी तुम्हाला सांगत होते की इंटरॅक्टिव्ह फॉर्ममध्ये डेटा पाहिजे. इंटरॅक्टिव्ह फॉर्ममध्ये म्हणजे काय, आपण एक सिंपल थोडा म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी, जर तुम्हाला आता जास्त काय दाखवलं तर तुम्ही टेन्शन घेऊ शकता, म्हणून एकदम सिंपल मी तुम्हाला दाखवलंय. समजा आता या कॉलमवरती क्लिक केलं तर पहा इथे बाकीकडे सुद्धा तुम्हाला चेंजेस झालेले दिसतात. या कॉलमवरती क्लिक केलं तरी सुद्धा इथे चेंजेस झालेले दिसतात. इथे पहा सम ऑफ क्वांटिटी ऑर्डर बाय कंट्रीनुसार किती क्वांटिटी ऑर्डर झालेली आहे टोटल हे तुम्हाला इथे पाहायला मिळते. सम ऑफ पोस्टल कोडनुसार डील साईजनुसार सुद्धा इथे डेटा पाहायला मिळेल तुम्हाला. क्वांटिटी ऑर्डर बाय मंथनुसार सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळते. जे आपण पाहिलं होतं स्टेटस, समजा कॅन्सल किती झालं तुम्हाला फक्त पाहायचं की ऑर्डर कॅन्सल किती झाले ते तुम्हाला इथे इझिली फाइंड आउट होते. नंतर इन प्रोसेस किती आहे, डिस्प्यूट किती झाल्यात, शिफ्ट किती झाल्यात, हे आणि असे बरेच तुम्ही एका क्लिकने लगेच तुम्ही पाहू शकता. रिपोर्ट्स वेगवेगळे रिपोर्ट जनरेट करू शकता. एवढंच नाही फ्रेंड्स, जर तुम्ही इथे नेक्स्ट डॅशबोर्डवरती गेलात आणि तुम्हाला इथे पाय चार्ट वगैरे पाहायला मिळतो तर यावरती क्लिक करा. स्मॉल मीडियम लार्ज वगैरे आहे. इथे मंथ वाईज आहे, तुम्हाला फक्त जानेवारी मंथचा पाहिजे, फेब्रुवारी मंथचा पाहिजे, फेब्रुवारी मंथमध्ये तुम्हाला कंट्री वाईज टोटल पाहिजे, मीडियम स्मॉल लार्ज किती झालेलं आहे पोस्टल कोडनुसार पाहिजे. तर असं तुम्ही इथे एका क्लिकने लगेच झटपट पाहू शकता. तर याला म्हणतात इंटरॅक्टिव्ह फॉर्ममध्ये डेटा आणि हा तुम्ही मोबाईल व्ह्यूमध्ये सुद्धा पाहू शकता. तर अशा प्रकारे फ्रेंड्स आपण इथे मल्टिपल डॅशबोर्ड इंटरॅक्टिव्ह फॉर्ममध्ये बनवू शकतो. हे डॅशबोर्ड आपण PPTमध्ये सुद्धा प्रेझेंट करू शकतो किंवा मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही सेंड करू शकता किंवा वेबसाईटमध्ये सुद्धा इन्क्लूड करू शकता. म्हणजे कोणत्या प्रोडक्टमुळे लॉस झालाय, कोणत्या प्रोडक्टमुळे प्रॉफिट झालं हे सर्व आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. आपल्या सिनियरला किंवा स्टेक होल्डरला तुम्ही हे लगेच सांगू शकता की ह्या प्रोडक्टमुळे आपल्याला एवढा प्रॉफिट झाला आहे, यामुळे इतका लॉस झाला आहे किंवा या ब्रँचमुळे इतका फायदा झाला आहे, ही ब्रँच लॉसमध्ये आहे, ही ब्रँच प्रॉफिटमध्ये आहे, वेगवेगळ्या ब्रँचेस कशा परफॉर्म करतात हे आणि असं बरंच सर्व गोष्टी तुम्हाला इथे एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजे आहे आपलं पॉवर BI. ज्यावेळी तुम्ही हे सर्व लेसन फर्स्ट लेसनपासून 30 लेसनपर्यंत सर्व काही व्यवस्थित पाहाल त्यावेळी तुम्हाला या सर्वांचा खूप फायदा होणार आहे. पण त्या अगोदर फ्रेंड्स या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि होईल तेवढं जास्त व्हिडिओ शेअर करा. खूप मेहनत घेऊन फ्रेंड्स मी हे तुमच्यासाठी लेक्चर सिरीज आणलेली आहे, म्हणून हक्काने मेहनतीचं फळ म्हणून मी तुम्हाला व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पॉवर BI फ्रीमध्ये डाउनलोड आणि इन्स्टॉल कसं करायचं. मी तर स्टुडंट आहे, मग मला फ्रीमध्ये डाउनलोड आणि इन्स्टॉल करता येईल का. हो फ्रेंड्स, पॉवर BI सर्वांसाठी फ्रीमध्ये डाउनलोड आणि इन्स्टॉल करता येतं. तर त्यासाठी काय करायचं, मायक्रोसॉफ्ट स्टोअर ओपन करा. मायक्रोसॉफ्ट स्टोअर ओपन केल्यानंतर इथे सर्च ॲप आहे आणि इथे जाऊन सर्च करा पॉवर BI डेस्कटॉप. तर हे पॉवर BI जे डेस्कटॉप आहे ते आपण फ्रीमध्ये डाउनलोड आणि इन्स्टॉल करू शकता. तर इथे पहा तुम्हाला पॉवर BI डेस्कटॉप पाहायला मिळेल. आता ऑलरेडी माझ्याकडे पॉवर BI इन्स्टॉल आहे म्हणून मला डायरेक्ट इथे ओपन पाहायला मिळते. तुमच्याकडे पॉवर BI इन्स्टॉल नसेल तर तुम्हाला इथे गेट बटनचं ऑप्शन पाहायला मिळेल. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड आणि इन्स्टॉल करू शकता किंवा तुम्ही गुगलवरती जाऊन सुद्धा डाउनलोड आणि इन्स्टॉल करू शकता. त्यासाठी कोणतं एक ब्राउझर ओपन करा. हे मी ब्राउझर ओपन केलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही टाईप करू शकता डाउनलोड पॉवर BI डेस्कटॉप. इथे फर्स्ट तुम्हाला पाहायला मिळते मायक्रोसॉफ्टचं डाउनलोड मायक्रोसॉफ्ट पॉवर BI डेस्कटॉप फ्रॉम ऑफिशियल. इथे जाऊन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. बट मी तुम्हाला रिकमेंड करेल की
मायक्रोसॉफ्ट स्टोअरमध्ये जाऊनच पॉवर BI डाउनलोड आणि इन्स्टॉल करा, कारण त्यामध्ये जे काही अपडेट येत असतात ते ॲटोमॅटिकली मायक्रोसॉफ्ट स्टोअरमधून जर तुम्ही पॉवर BI डाउनलोड आणि इन्स्टॉल केलं तर ते अपडेट तुम्हाला करायची गरज पडत नाही, ते डायरेक्ट ॲटोमॅटिकली अपडेट होत जातात. सो त्यासाठी वेगळं काही करायची गरज पडत नाही, म्हणून मायक्रोसॉफ्ट स्टोअरमधूनच पॉवर BI डाउनलोड आणि इन्स्टॉल करा. तर हे झालं पॉवर BI फ्रीमध्ये डाउनलोड आणि इन्स्टॉल कसं करायचं हे तुम्हाला समजलं असेल. तुम्ही डाउनलोड आणि इन्स्टॉल केलं तर त्यानंतर तुम्हाला इथे ओपन म्हणून पाहायला मिळेल, यावरती क्लिक करा. आता ओपनवरती क्लिक केल्यानंतर आपण इथे पॉवर BIचा इंटरफेस समजून घेणार आहोत फ्रेंड. ऑलरेडी आपण पॉवर BI बद्दल माहिती घेतलेली आहे, इंट्रोडक्शन वगैरे पाहिलेलं आहे. आता पॉवर BIचा थोडक्यात आपण इंटरफेस समजून घेऊया. ओपन केल्यानंतर फ्रेंड्स इथे तुम्हाला वरती ब्लँक रिपोर्ट म्हणून पाहायला मिळते, तर यावरती क्लिक करा. ब्लँक रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला पॉवर BIचा इंटरफेस तुमच्या समोर येईल आणि हा आपण अगदी थोडक्यात समजून घेऊया. हे सेमच आहे जे आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये पाहिलं, पॉवर पॉईंट वर्डमध्ये पाहिलं. ऑलरेडी त्यावर व्हिडिओ मी घेतलेले आहेत, आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि बेसिक पासून ॲडव्हान्स त्या व्हिडिओमध्ये मी भरपूर गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. ते जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळेल, तिथे जाऊन ते व्हिडिओ नक्की पहा. पॉवर पॉईंट आहे, VLOOKUPवरती व्हिडिओ आहे, फॉर्म्युला सिरीज आहे, एक्सेल रिलेटेड व्हिडिओ आहेत, भरपूर सर्व व्हिडिओ तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. तर इथे जसं एक्सेलमध्ये आहे त्याचप्रमाणे इथे तुम्हाला होम, इन्सर्ट, मॉडेलिंग, व्ह्यू, ऑप्टिमाइज, हेल्प हे जे काही ऑप्शन पाहायला मिळतात तर याला टॅब म्हणतात. आणि प्रत्येक टॅबवरती क्लिक केल्यानंतर इथे इन्सर्ट टॅबवरती क्लिक करा, मॉडेलिंग टॅबवरती क्लिक करा, व्ह्यू टॅबवरती क्लिक करा. खाली जे काही ऑप्शन ओपन होतात तर याला रिबन म्हणतात. आणि रिबनच्या खाली हे जे तुम्हाला पाहायला मिळतात क्लिपबोर्ड, डेटा, क्वेरीज, इन्सर्ट, कॅल्क्युलेशन, सेन्सिटिव्हिटी वगैरे, तर याला ग्रुप म्हणतात. म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचे टॅब आहेत, टॅबमध्ये प्रत्येक टॅबमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत, त्याला आपण रिबन म्हणतो आणि त्याखाली तुम्हाला हे ग्रुप पाहायला मिळतात. नंतर इथेच पहा लेफ्ट साईडला गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्ह्यूज पाहायला मिळतात. तर इथे फर्स्ट आहे आपला रिपोर्ट व्ह्यू, म्हणजे जे काय आपण रिपोर्ट क्रिएट करणार आहोत तर इथे रिपोर्ट व्ह्यूमध्ये आपण जाऊन करणार आहोत. सध्या हा आपला रिपोर्ट व्ह्यू तुम्हाला इथे पाहायला मिळेल. नंतर टेबल व्ह्यू, जो डेटा आपण पॉवर BIमध्ये इम्पोर्ट करतो तो डेटा आपल्याला इथे टेबलमध्ये पाहायला मिळेल, म्हणजे यावरती क्लिक केल्यानंतर तो डेटा आपल्याला इथे पाहायला मिळतो. नंतर मॉडेल व्ह्यू, तर ह्या मॉडेल व्ह्यूचा मॉडेलिंगसाठी खूप यूज होतो. आपण जे मॉडेलिंग क्रिएट करणार आहोत म्हणजे मल्टिपल टेबल असतील आणि त्यामध्ये जे रिलेशनशिप आपण इस्टॅब्लिश करणार आहोत तर त्यासाठी हे मॉडेल व्ह्यूचा वगैरे यूज होणार आहे. खाली आहे फ्रेंड्स आपलं डॅक्स क्युरी व्ह्यू. पॉवर BIमध्ये जे फॉर्म्युले असतात त्यासाठी हा डॅक्स क्युरी व्ह्यू असतो, ते हे आपण पुढे पाहणारच आहोत. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे व्ह्यू आहेत, हे तुम्हाला समजले असेल. रिपोर्ट व्ह्यू, टेबल व्ह्यू, मॉडेल व्ह्यू आणि डॅक्स क्युरी व्ह्यू. आणि जिथे आपण काम करतो, हे जे पेज तुम्हाला पाहायला मिळतं जिथे आपण काम करतो याला कॅनव्हास म्हणतात. नंतर इथे राईट साईडला गेल्यानंतर फ्रेंड्स इथे तुम्हाला 3 पेन पाहायला मिळतात. PEN पेन नाही तर PANE पेन. तर फर्स्ट आहे आपला डेटा पेन, यावरती क्लिक करा. हे पहा कॉलॅप्स, म्हणजे जर तुम्हाला हे मिनिमाइज करायचं असेल तर कॉलॅप्स करायचं असेल तर हे छोटंसं एक बटन दिसतोय तुम्हाला, ॲरो दिसत आहेत ना, हे यावरती क्लिक केल्यानंतर ते मिनिमाइज होते. आणि परत जर एक्सपांड करायचं असेल तर याचवरती क्लिक करा, हे एक्सपांड होते. तर हा फर्स्ट आहे आपला डेटा पेन. तर पॉवर BIमध्ये आपण जो डेटा इम्पोर्ट करतो तर त्या डेटामधील कॉलम वगैरे तुम्हाला इथे पाहायला मिळतात, म्हणजे ते टेबल पाहायला मिळतात तुम्हाला. ॲक्च्युअल डेटा तर तुम्हाला इथे टेबल व्ह्यूमध्ये पाहायला मिळतात त्यामधील कंटेंट, पण इथे तुम्हाला डेटा पाहायला मिळतो. तर ते इम्पोर्ट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आत्ता तुम्हाला काही गोष्टी जरी समजल्या नाही तरी फ्रेंड टेन्शन घेऊ नका. जसं जसं तुम्ही व्हिडिओ पाहताल, व्यवस्थित पाहताल, जर एखादा व्हिडिओ समजला नाही तर तो व्हिडिओ मल्टिपल टाईम पहा. अगोदरचा व्हिडिओ समजल्याशिवाय नेक्स्ट व्हिडिओकडे जाऊ नका, कारण फ्रेंड्स ही लेक्चर सिरीज आहे. 1 by 1 व्हिडिओ व्यवस्थित पहा, त्यावरती प्रॅक्टिस करा. नंतर नेक्स्ट आहे फ्रेंड्स व्हिज्युअलायझेशन पेन. तर जे काय आपण इथे व्हिज्युअल ॲड करणार आहोत डॅशबोर्ड क्रिएट करण्यासाठी, तर त्यासाठी आपल्याला इथे व्हिज्युअलायझेशन पेनचा यूज होतो. यामध्ये जाऊन आपण बिल्ड व्हिज्युअल आहे इथे पाहिजे व्हिज्युअल वगैरे ॲड करू शकतो. त्यानंतर फॉर्मॅटिंग वगैरे त्यावरती करू शकतो. नंतर इथे आहे फिल्टर पेन, जे आपण इथे फिल्टर वगैरे ॲड करणार आहोत तर त्यासाठी आपण हे इथे फिल्टर पेनचा यूज करणार आहोत. तर हे समजलं तुम्हाला. टॅब, रिबन, ग्रुप, नंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे व्ह्यूज, नंतर हे पेन, हे कॅनव्हास. आता थोडं खाली येऊया, एकदम लेफ्ट साईडला खाली बॉटमला कॉर्नरला इथे तुम्हाला डेस्कटॉप लेआउट व्ह्यू पाहायला मिळतो. म्हणजे हे जे आहे हा डेस्कटॉप लेआउट व्ह्यू आहे. जर तुम्हाला मोबाईल लेआउट व्ह्यू पाहिजे असेल तर फक्त यावरती क्लिक करा, इथे तुम्हाला मोबाईलचा लेआउट व्ह्यू पाहायला मिळतो. नसेल तर परत डेस्कटॉपवरती क्लिक करा.
त्यानंतर पुढे गेल्यानंतर फ्रेंड्स इथे पेज 1 तुम्हाला पाहायला मिळते. तुम्ही इथे प्लस बटनवरती क्लिक करून आणखीन पेजेस इन्सर्ट करू शकता. प्लस बटनवरती क्लिक केला आपण पेज 2 पेज 3 आपल्या इथे इन्सर्ट झालेलं आहे. ते जर पेज नसेल लागत तर तुम्ही इथे डिलीट पेज आहे यावरती क्लिक करून पेज डिलीट वगैरे करू शकता. या पेजला रिनेम वगैरे कसं करायचं काय हे आपण पुढे पाहणारच आहोत. सो असं आपण पेज ॲड करू शकतो, डिलीट वगैरे करू शकतो. अगदी आपण बेसिक गोष्टी पाहिलेल्या आहेत. आपण इथे थोडक्यात पॉवर बीआयचा इंटरफेस समजून घेतलेला आहे, पॉवर बीआयचं इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे आणि पॉवर बीआय आपल्या पीसीमध्ये फ्रीमध्ये डाउनलोड आणि इन्स्टॉल कसं करायचं हे आपण इथे पाहिलेलं आहे. फ्रेंड्स, एकानंतर एक अशी यूजफुल मॅजिकल व्हिडिओ मी तुमच्यासाठी इथे घेऊन येणार आहेत. तर फर्स्ट व्हिडिओपासून 30 व्हिडिओपर्यंत अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा, त्या गोष्टींची प्रॅक्टिस करा आणि पॉवर बीआयमध्ये एक्सपर्ट बना. फ्रेंड्स, कसा वाटला हा पॉवर बीआयचा फर्स्ट लेसन? या लेसनमध्ये आपण अगदी बेसिक गोष्टी पाहिल्या. पॉवर बीआय आपल्या पीसीमध्ये फ्रीमध्ये डाउनलोड आणि इन्स्टॉल कसं करायचं हे आपण पाहिलं. नेक्स्ट लेसनमध्ये आपण पॉवर बीआयमध्ये डेटा इम्पोर्ट कसा करायचा, डेटाचं अंडरस्टँडिंग पाहणार आहोत. पण त्या अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. चला, या लेसनमध्ये आपण इथेच थांबूया. बाय.